डोळे हे अतिशय नाजूक आणि महत्त्वाचं असं अवयव आहे. या अवयवाची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे. डोळे नसले तर हा जेव्हा मनामध्ये विचार येतो, तेव्हा अंधारामध्ये आपण जसं चाचपडत जातो, त्याप्रमाणे डोळे नसल्यावर आपली अवस्था होते. डोळ्यांनी आपण हे सुंदर असं जग पाहू शकतो. पण या डोळ्यांची काळजी घेणं हे आपल्याच हातात असतं. लेकरांना समजत नाही, कारण चांगलं काय, वाईट काय हे त्यांना माहितीच नसतं. मूल जेवत नाही किंवा प्रवासामध्ये बाळाने शांत राहावं, अशा अनेक कारणांसाठी मोबाईल सुरुवातीला काही काळासाठी बाळाला दिला जातो. पण हळूहळू त्याचं प्रमाण देखील वाढत जातं आणि याचाच परिणाम बाळाच्या डोळ्यावर देखील होत असतो. म्हणजेच डोळ्यातून पाणी येणं, डोळे लाल होणे. 40ला लागणारे चष्मे आता जवळ-जवळ 5 ते 6 वर्षाच्या मुलांना देखील जाड भिंगांचे चष्मे लागू लागले आहेत. कारण जर आमच्या काळामध्ये आई-वडील सांगायचे, की टीव्ही लांबून बघा, पुस्तक वाचताना थोडं अंतर ठेवा. कारण डोळ्यांवर या सर्वांचा परिणाम होत असतो. पण आता मोबाईल आपण लहान मुलं अगदी डोळ्यासमोर ठेवून बघत असतात आणि कित्येक वेळ बघत असतात. याचा सर्वांचा परिणाम हा आपल्या डोळ्यांवर होत असतो. तर अशा या मोबाईलच्या परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागतं. वेळ मिळेल तेव्हा मुलांशी खेळा, मुलांशी गप्पा मारा. त्यांच्याशी मूल होऊन जगण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या भावना समजून घ्या. त्यांना तुमची गरज असते तेव्हा तुम्ही अवेलेबल राहा. तरच मुलांचं जे संगोपन आहे ते चांगल्या प्रकारे होणार आहे.